नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्ही आता 2 दिवसापूर्वी तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल। माननीय नरेंद्र मोदी यांचा जो पीएम किसान योजनेचा 2000 रुपयाचा तुम्ही लाभ घेतला असेल, तर आता अजून एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। आता ती कोणती आनंदाची बातमी तुम्ही लगेच आता पाहायचं आहे। आता तुम्ही पीएम किसान योजनेचा नुकताच हप्ता घेतला असेल, परंतु आता नमो शेतकरी हप्ता अजून पण शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये मिळाला नाही। त्यामुळे सर्व शेतकरी नाराज होते। अखेर ही नाराजी आता दूर झालेली आहे आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी अखेर आता मुहूर्त लागलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला आणि आता सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेच्या 7व्या हप्त्याची ओढ लागली। आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार? आता पीएम किसान योजनेचा तर हप्ता मिळाला, पण त्याच्यासोबत पाठीमागच्या वेळी नमो शेतकरी सन्मान योजनेचा देखील 2000 रुपये हप्ता मिळाला होता। त्यामुळे 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेले। आता नरेंद्र मोदीचे 2000 रुपये खात्यामध्ये जमा झाले असतील। तुम्ही लवकरच बँकेत जाऊन चेक देखील केले असतील। आता देवेंद्र फडणवीस सरकारचे 2000 रुपये कधी येणार त्याची वाट देखील आता शेतकरी पाहतात। त्यामुळे सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आता 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे। आत्ताचे नवीन कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी तातडीच्या सूचना देखील आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि यांना निधी सुद्धा त्यांना पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्याच्या बँकेमध्ये आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा 7वा हप्ता मिळवण्यासाठी प्रोसेस देखील आता सुरू झालेली आहे। आता खरं पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्या ठिकाणी एकत्र येणार होते, परंतु राज्य सरकारचे नियम आता वेगळे आहेत आणि केंद्राचे देखील नियम वेगळे आहेत। त्या कारणाने तुम्हाला एकत्र 4000 रुपये आलेले नाहीत, असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगण्यात देखील आलेलं आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान योजनेचा मागचा हप्ता जो 6वा हप्ता होतो तो अनेक शेतकऱ्यांना जमा झालेला त्या ठिकाणी नव्हता। त्याचं कारण सुद्धा आता समोर आलेलं आहे। मागच्या वेळी जवळजवळ 15000 शेतकऱ्यांनी चुकीचे कागदपत्रे काढून नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेला होता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता अनेक शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू असल्याचं मोठी माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी देण्यात आलेली आहे। आता पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारकडून मिळणार होते, परंतु काही शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे सरकारला देण्यात आलेले आहे। त्यामुळे नमो शेतकरी सन्मान योजना आहे त्या सन्मान योजनेमध्ये घोटाळा झाल्याचे हे आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे सरकारने देखील याच्या बाबतीत अनेक नियम कडक करण्यात आलेले आहेत। आता कोणत्या सरकारला कोणत्या शेतकऱ्यांना 2000 रुपये फडणवीस सरकारचे मिळणार याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। कारण शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे नरेंद्र मोदी सरकारचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेत। आता शेतकऱ्यांना ओढ लागली की देवेंद्र फडणवीस सरकारचे पीएम नमो शेतकरी सन्मान योजना या सन्मान योजनेचे 2000 रुपये कधी भेटणार। तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आता 2000 रुपये त्या ठिकाणी खात्यामध्ये आलेले देखील आहेत। अनेक नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आले की या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेमधून कायमचं घरी बसवलं जाणार आहे। कारण या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जसं पीक विमा घोटाळा करून पीक विमा शेतकऱ्यांनी घेतला होता, तसंच नमो शेतकरी सन्मान योजना त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे। त्यामुळे सरकारने आता त्याची चौकशी सुरू करत असल्याचं या ठिकाणी सरकारने आता सांगण्यात आलं आहे। मग हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, नक्की याची तारीख खरोखर किती आहे? आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यायची आतुरतेने वाट बघत असाल तर आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी ही अत्यंत तुमच्यासाठी माहिती सांगितलेली आहे। या ठिकाणी प्रत्येकजण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत असतो की आज नमोचा हप्ता येईल, उद्या हप्ता येईल। आज पण प्रत्यक्ष अतिशय सूत्राकडून माहिती सांगण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले की लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पहिला टप्पा आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे सोडण्यात येणार अशी माहिती देखील
खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पाहायला गेलं तर केंद्रामध्ये देखील मोदी सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील नरेंद्र मोदी सरकार आहे। त्यामुळं आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये अनेक योजना देखील सरकारी योजना सुरू आहेत। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितले होते की शेतकऱ्यांनो कर्ज भरा। त्यामुळं लाडक्या बहीण योजनेचे पैसे द्यायचे असतील, अनेक सरकारी योजनेचे पैसे द्यावे लागतात, पेन्शन असेल, नंतर सरकारी कर्मचाऱ्याचा पगार असेल, हे सर्व आता सरकारला करावं लागत आहे। त्यामुळं राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत आहे। त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आपले केंद्राचं सरकार आहे नरेंद्र मोदी सरकार यांच्याकडे मागणी देखील केलेली आहे। त्यामुळं लवकरच मोदी सरकार जे नमो शेतकरी सन्मान योजना आहे त्या सन्मान योजनेचे पैसे देखील पाठवणार आहे। त्यामुळे लवकरच आता पहिल्या 20 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। आता कोणकोणते 20 जिल्हे त्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्याची डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। सर्व माझ्या शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी सन्मान योजनेचे कोणकोणते पैसे लवकर कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये येणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करूया। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ आता सर्व शेतकऱ्यांना अजिबात मिळणार नाही। जवळजवळ 2 लाख शेतकरी असे आहेत त्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेतून बाहेर काढले जाणार आहे, कारण त्या अर्जाची छाननी देखील होणार आहे, त्या अर्जाची पडताळणी देखील होणार आहे। मग आता तुम्हाला छाननी करूनच तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडले जाणार आहेत। हे 2000 रुपये मिळवण्याकरता तुम्हाला पात्र यादीमध्ये म्हणजे असायला पाहिजे, कारण सरकारच्या माध्यमातून 2 याद्या या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। पहिली यादी पात्र यादी असणार आहे आणि दुसरी यादी म्हणजे अपात्र यादी असणार आहे। आणि अपात्र यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळालेत अशा 2 लाख शेतकऱ्यांना अपात्र सुद्धा करण्यात आल्याचं सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते। त्यामुळे तुम्ही जर अपात्र यादीमध्ये असाल तर तुम्हाला पुढील 5 वर्षासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये येणार नाहीत। मग तुम्हाला पात्र यादीमध्ये येण्यासाठी नेमकी कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत आणि नेमकं नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना इथून पुढे मिळणार नाहीत हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। मग तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे, तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल, मागील 6 हप्ते नमो शेतकरी योजनेचे घेतले असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। सर्वांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा, अनेक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आता इथून पुढे अपात्र देखील केलं जाणार आहे, कारण तुम्ही जर 6 हप्ते घेतले असतील तर सरकारने लावलेल्या या 4 नियमामध्ये तुम्ही जर नाही बसला तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये राज्य सरकारने काढलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या महिन्याला तुम्ही तुमच्या घरातील कोणतेही सदस्य असो, म्हणजे तुम्ही 1500 रुपयाचा लाभ घेत असाल तर तुमची पत्नी लाभ घेत असेल, तुमची बहीण लाभ घेत असेल, तुमची कोणत्याही घरातील एखादा महिला सदस्य याचा लाभ घेत असेल तर इथून पुढे तुम्हाला जे नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आहेत ते पैशामध्ये देखील कमी करण्यात येणार आहे अशी माहिती देखील आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी यांनी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुमच्या घरामध्ये येत असतील आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी तुम्हाला अडचण येणार आहे असे देखील अजितदादा पवार यांनी स्वतः सांगण्यात आलेलं आहे। आता नमो शेतकरी योजनेचा अनेक घरामध्ये हप्ता दिला जातो आणि त्या घरामध्ये देखील लाडक्या बहिणीचा देखील हप्ता दिला जातो। तुम्हाला त्या ठिकाणी अर्जंट सूचना देखील अजितदादा पवार यांनी केलेल्या आहेत। त्या म्हणजे तुम्ही फक्त कोणत्या तरी एकाच योजनेचा राज्य सरकारकडून इथून पुढे लाभ घेऊ शकता। तुम्हाला तुमच्या घरामध्ये टोटल फक्त 2000 रुपये त्या ठिकाणी घेऊ शकता असं सांगण्यात देखील आलं आहे। मग तुम्ही लाडक्या बहिणीचे एकतर 1500 रुपये घ्या किंवा नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी पैसे घ्या किंवा तुम्ही कोणते तरी एका योजनेचा लाभ घ्या असं सरकारच्या माध्यमातून नवीन नियम आता लागू करण्यात आलेले आहेत। स्पष्टपणे अजितदादा पवार यांनी आदेश देखील त्यांनी देण्यात आलेले आहेत। मग आता या ठिकाणी तशा प्रकारे तुमच्या घरामधल्या लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत असेल तर आता इथून पुढे तुमच्या ह्याच्यामध्ये योजनेमध्ये अडथळा निर्माण होणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणत्या शेतकऱ्याला यामधून अपात्र केलं जाणार आहे त्या अपात्र शेतकऱ्याची यादीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे
अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि मगच तुमच्या अर्जाची तुमच्या खात्यावरती ही छाननी पूर्ण झाल्यानंतर खरोखरच तुम्ही गरजू आणि गरीब शेतकरी आहात का हे चेक केलं जाणार आहे आणि तुमच्या खात्यावरती मगच 2000 रुपये सोडले जाणार आहेत। जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेत असाल तुमच्यासाठी वेगळा नियम सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत। या ठिकाणी लगेच पाहायचं आहे शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 20वा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आलाय का ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा PM किसान योजनेचे पैसे आले असतील तुम्हाला तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। आता नेमकं नमोचा हप्ता कधी येईल? आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकाराला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्ही कधी देणार आहात असं पत्रकारांनी मुख्यमंत्र्याला विचारलं। कारण केंद्र सरकारने PM किसान योजनेचा 20वा हप्ता दिला, तुम्ही त्या ठिकाणी अजून का दिला नाही? त्यावेळी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करण्यात आले की बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकं काय म्हणलंय की तुम्ही त्या ठिकाणी पत्रकारांनी विचारले की तुम्ही या ठिकाणी आता PMचा आणि नमोचा हप्ता एकत्र का दिला नाही, यावर मुख्यमंत्री नेमकं काय म्हणले बघायचं आहे। त्यांनी नेमकं कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही असं सांगितले, तुम्ही नक्की ऐकायचं आहे। आता बघा कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला तरच या ठिकाणी इथे लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले की या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना अपात्र करूनच मगच आम्ही नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ या शेतकऱ्याच्या खात्यावरती म्हणजे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। आता खरोखर जे शेतकरी आहेत त्यांच्यावर जवळ फार्मर ID कार्ड आहेत, जे गरजू शेतकरी आहेत त्यांच्याकडेच त्या ठिकाणी आता त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। आता स्पष्टपणे त्यांनी सांगण्यात आले आता नेमकं आता कधी पैसे येणार आहेत, नेमकं तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचे कधी पैसे येणार आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत याची यादी देखील आपल्याकडे समोर आलेली आहे। आता तुम्ही नक्की ऐकायचं आहे, परंतु त्याआधीच त्यांनी सांगितले की नमो शेतकरीचे आणि PM किसान योजनेचे तुम्हाला 4000 रुपये एकत्र मिळणार होते, ते नेमकं न येण्याचं कारण काय सांगितले बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारला द्यावं लागतात, ज्यामुळे करोड रुपयाचा फंड सरकारच्या तिजोरीमध्ये ठिकाणी ठेवावा लागतो। त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजना वाढल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार देखील पडत आहे, त्यामुळे अनेक योजना बंद सुद्धा पडत आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नंतर दुसरं पाहायला गेलं तर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील दिलेले आहे। आता PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये तुम्हाला एकत्र सोडण्यात का आले नाहीत ही देखील माहिती आता तुम्हाला समजली असेल। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले बघा, कोणत्या तारखेला तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये भेटणार आहेत। कारण सगळ्याकडे तुम्ही आता व्हिडिओ पण बघत असणार, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या अफवा देखील तुम्ही उठलेल्या आहेत। मग शेतकऱ्यांना नक्की समजणं कठीण झाले की पैसे नक्की कधी पाठवणार आहेत, त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आता नवीन बनलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले। नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला येईल, कधी येईल, आज येईल का उद्या येईल, नेमकं कोणत्या तारखेला येईल याबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांनी देखील सांगण्यात आले। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ 6वा हप्ता तुम्ही घेतला देखील असेल, आता बँकेच्या खात्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आलेला देखील नाही, त्यामुळे आतापर्यंत त्या ठिकाणी परफेक्ट त्या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला जमा करावं लागणार आहेत। मित्रांनो 4 महिने आता पूर्ण झालेत बघा। शेतकरी मित्रांनो, आता सांगण्यात आले की सरकारच्या माध्यमातून मागून जो नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता होता जो दिला होता, तर त्याला आत्ताच जो तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता दिला जाणार आहे सरकार, तर त्याला दोन्ही मिळून आता 4 महिने पूर्ण झाले नाहीत आणि तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की 4 महिने एकदा पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा हप्ता दिला जातो। कारण PM किसान योजनेचा 19 हप्ता बरोबर 24 फेब्रुवारीला दिला होता आणि 24 फेब्रुवारी त्या ठिकाणी 2 ऑगस्ट बरोबर 4 महिने आता पूर्ण झाले आहेत। आता बरोबर त्या ठिकाणी सर्वच खात्यामध्ये 2000 रुपये PM किसान सन्मान योजनेचे मिळालेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, मग 6वा हप्ता मिळाला होता तर त्याला 7व्या हप्त्याला देखील 4 महिने पूर्ण होतील, त्यावेळेला तुम्हाला खात्यामध्ये पैसे सोडले जातील अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होतील। आता कोणते 20 जिल्हे ते 20 जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत, 6 विभागातील 4 जिल्हे घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे 20 जिल्ह्याची लिस्ट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे।
त्यामुळे सर्वात पहिले जिल्हा नमो शेतकरी सन्मान योजनेचं घेण्यात आले ते म्हणजे कोकण विभागामधील सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, नंतर कोल्हापूर असेल. हे पश्चिम महाराष्ट्रातील बघेल तर कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे जिल्हे नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी घेण्यात आले. विदर्भातील पाहायला गेलं तर नागपूर जिल्हा सुद्धा घेण्यात आले आहेत. जालना घेण्यात आलेला आहे, धाराशिव घेण्यात आलेला आहे, नंतर अमरावती, नंतर पाहायला गेलं तर बुलढाणा, परभणी, वाशिम, नंतर अहिल्यानगर, नंतर धाराशिव, दुसरं पाहायला गेलं तर पुणे या जिल्ह्यामध्ये सोलापूर या 20 जिल्ह्याची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेली आहे. आणि या 20 जिल्ह्यामध्ये लवकरच नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे सोडले जातील अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीची शेतकरी मित्रांनो शेतकरीविषयी माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.